एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते। आज मस्त अशी फिश करी आणि फिश फ्राय मी बनवणार आहे। त्याचबरोबर दिवसभर थोडं थोडं मी रेकॉर्ड केलं आहे, ते आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग कसे आहात मंडळी? मजेत ना? मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहात। मस्त अशी घासलेली भांडी मी सर्व पटापट अशी लावून दिली। चहा पाणी झाला होता। युवांश मस्त असा चक्कर मारायला निघून गेला होता। हे तर आम्ही दादाला आणायला गेलो त्यावेळी काही व्हिडिओज आम्ही काढले होते, तेच तुमच्याबरोबर आता आम्ही शेअर करत आहोत। मस्त आम्ही मांजरीला शोधत होतो। मांजर कुठे गेली हेच युवांश इकडे तिकडे करून शोधत होता। दादाला घरी घेऊन आलो, मग काय दोघांचा मस्त असा बंदुकींचा गेम सुरू झाला। हा याला गोळ्या मारत होता तर तो त्याला गोळ्या मारत होता, पण युवांशला मात्र एकही गोळी लागत नव्हती। असेच आमचे खेळ चालू होते। आज मस्त असे ताजे ताजे मासे घेऊन आले होते। मग काय आहोंनी सांगितलं फिश करी बनव आणि छान असे मासे फ्राय कर, म्हणून मस्त अशी मी माझ्या कामाला लागली। छान असे बॅकग्राऊंडला 90चे सॉन्ग लावले आणि त्या गाण्याच्या तालावरती आणि एक मस्त असं फ्रेश होऊन मी माझ्या कामाला सुरुवात केली। मुलं नसली घरात की मला असं शांत शांत वाटतं। मग काय माझ्या जोडीला गाणी असतात आणि माझं काम बरोबर असं कामाला लागली। छान असे फिश मॅरिनेट करून घेतले आणि मॅरिनेशन करून ते ठेवून दिले। तोपर्यंत लागली ग्रेव्हीच्या तयारीला। मग काय पटपट असा कांदा कापून खोबरं किसून मस्त असा मसाला तयार केला आणि भाजीची पण तयारी करत होती। सर्व काही एका बाजूला एक चालू होतं। फिशला मॅरिनेशन करणं काही वेगळं नसतं, तेच आपलं नेहमीचं अद्रक लसूणची पेस्ट, लिंबाचा रस आणि आपले बेसिक मसाले टाकून छान असं मॅरिनेट करून ठेवलं होतं। मग आपला काळा मसाला जो आहे तोच मी बनवला होता, म्हणजेच कांदा, लसूण, खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं भाजून घेऊन छान असं त्याचं दळून कालवणासाठी एक छान असं ग्रेव्हीसाठी तयार केलं। इकडे मी मसाला भाजत होती तर मी छान बाहेर लसूण सोलून ठेवला होता। बघते तर काय युवांशने सगळा लसूण घेऊन त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून तो घेऊन फिरत होता। म्हटलं अरे माझा लसूण कुठे गेला, तर बघितलं तर साहेब मस्त असं त्यांच्या डिक्कीत घेऊन फिरत होते। मग काय गेली आधी आणि आधी लसूण घेऊन आली। आवीला आज काय माहिती संध्याकाळी जरा झोपच लागून गेली, तो काय उठायला तयारच नव्हता। आज थोडं गारच वाटत होतं कारण अधूनमधून पाऊस आला होता। बघा आपला चोरही आला चाकू घ्यायला, पण नाही, हा नवीन चाकू आहे, तो मी त्याला हातही लावू देत नाही। त्याच्याजवळ जो चाकू देते त्याला धार नसलेली असेच चाकू त्याच्याजवळ देत असते, कारण तो कधी काय कापेल आणि हाताला लागायची भीती असते, म्हणून मी नेहमी सावधगिरी बाळगत असते। मग पुढे मी माझ्या स्वयंपाकाला लागली। सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि तो मध्ये मध्ये काही ना काही उद्योग करत होता। बाहेर मुलांची काहीतरी खेळणं चालू होतं आणि एकमेकांना बरोबर मस्ती करायचं काम चालू होतं। आज दोघांचा वेगळाच मूड होता। बघा इथे तर अजूनच वेगळं कहर सुरू झाला। आता हे असे उद्योग मला रोजच बघायला भेटतात। माझी कोणती वस्तू किती दिवस टिकेल हे आता मला काही सांगता येणार नाही, कारण हे कलाकारी काही थांबणार नाही। आता इथे तिघांचं मिळून काहीतरी व्हिडिओ शूट चालू होतं। उद्या तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि त्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। तुमची एक कमेंट ही आम्हाला खूप मोठं मोटिवेशन देत असते, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जा। छान असं तिघांचं कॉन्व्हर्सेशन ऐकून मला तर हसायलाच येत होतं। मग काय घेतला पडदा लावून आणि मी माझी कामं करत होती, कारण माझ्या हसण्याने मुलं डिस्टर्ब होत होती आणि मग यांना राग येत होता। हे म्हणे अगं तुझ्या बोलण्याने, तुझ्या हसण्याने मुलं डिस्टर्ब होता आणि एका जागी लक्ष देत नाही, त्यामुळे तू थोडा वेळ त्यांना आवाजच देऊ नको। मग काय मी गपचूप माझा स्वयंपाक केला आणि त्यांचं बाहेर तिघांचं चालू होतं।
मला बाहेर येण्याला अजिबात परवानगी नव्हती. मग काय घेतली मी फिश फ्राय करायला. मस्त मॅरिनेट केलेले फिश, नंतर रवा, लाल तिखट आणि मीठ टाकून जे बॅटर होतं त्या बॅटरमध्ये डीप केले. छान रवा लावला आणि आपले फिश छान तेलामध्ये तव्यावर तळून घेतले. मला तव्यावर तळलेलेच फिश खूप आवडतात. अगदी तेलात तळले की सगळं कोटिंग निघून जातं आणि मग त्या फिशला मजाच येत नाही. छान असे मस्त रव्यामध्ये घोळून फिश तव्यावरती मंद आचेवर छान फ्राय करून घेतले. क्रिस्पी असे फिश आम्हाला सगळ्यांना खूपच आवडतात आणि फिश इतके छान ताजे होते की ते चवीला इतके छान लागत होते. आविष तर आज म्हणे, मम्मा असं वाटते जसं आत्ताच तू पकडून आणलाय आणि फ्राय करून मला दिलाय. आविषनेही खूप एन्जॉय केला फिश. आज पहिल्यांदा युवांशनेही फिश खाल्ले. मी इकडं फिश तळत असताना इकडे युवांशचे काहीतरी वेगळेच उद्योग होते. गरम गरम पोळ्या मी पोळ्यांच्या डब्यात ठेवला होता, तर साहेबांना पोळ्यांचा डबाच घेऊन पळून जायचं होतं वाटतं. पण अचानक त्याच्या हातातून डबा उघडला आणि त्याला गरम लागलं. मग लागला रडायला. का तर म्हणे मला चटका भाजला. असं मध्ये मध्ये मुलांचं लाड घालणं चालू असतं. मला उचलून घे, माझ्याशी बोल, माझ्याबरोबर पोयम म्हण, गाणं म्हण, असं सतत चालू असतं. आणि बंदूक तर आम्हाला काही सोडायची नसती. हे आले चोर, आले चोरी करायला. युवे असा अधूनमधून किचनमध्ये येतो आणि गोष्टी चोरून घेऊन जातो. कधी लायटर असतं तर कधी सांडची, चाकू, लाटणं, जे भेटल ते आम्ही घेऊन फक्त पळत असतो. पुन्हा दादाने आणून ठेवले, कारण त्याला माहिती आहे हा बाहेर एक तर मला मारेल, नाही तर बाहेर कशावर तरी आपटत बसेल, त्यामुळे तो घेऊन येत असतो. आवी हा नेहमी मोठ्या भावाची भूमिका पुरेपूर बजावत असतो, कारण तो प्रत्येक जागी युवांची काळजी घेणं आणि लक्ष देऊन काम करणं हे त्याचं काम आहे आणि तो खरंच लक्ष देत असतो. मस्त अशी आमची जेवणं झाली आणि मग घर वगैरे झाडून सगळं किचन वगैरे आवरून आज मी बेडशीट आवरायला घेतली होती. बेडशीट अशी छान आवरली आणि इतकं फ्रेश वाटत होतं की बस. आणि अशाच प्रकारे आमच्या दिवसाचा आम्ही शेवट केला. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.